भारतीय जनता पार्टी नवी मुंबई द्वारा वाशी में आयोजित सक्रिय सदस्य पंजीकरण कार्यशाला सफलतापूर्वक संपन्न हुई। इसमें पूर्व सांसद संजीव नाइक, जिला अध्यक्ष रामचंद्र गहरा सहित कई वरिष्ठ नेता शामिल हुए। नवी मुंबई में भारतीय जनता पार्टी की सक्रिय सदस्य पंजीकरण कार्यशाला वाशी में आयोजित की गई। इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान ने कहा कि नवी मुंबई में 100% सदस्य पंजीकरण का लक्ष्य रखा गया है, जिसमें अब तक 70% का लक्ष्य पूरा हो चुका है। उन्होंने विश्वास जताया कि इस माह के अंत तक 100% सदस्यता अभियान पूरा कर लिया जाएगा। साथ ही उन्होंने यह भी बताया कि भाजपा का लक्ष्य राज्य में 1.5 करोड़ से अधिक सदस्य बनाने का है। सर्व ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, ही सर्व मोठी मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत। महायुतीमध्येच निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये ठरवलेलं आहे आणि या संदर्भामधले हे सर्व निर्णय जे आहेत ते त्या वेळेला ही सर्व मंडळी घेतील। आता सध्या संघटन पर्व सुरू आहे, संघटना मजबूत झाल्या पाहिजेत यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करतात आणि आम्हाला खात्री आहे की तिन्ही पक्ष याचा अर्थ महायुती आहे। तिन्ही पक्ष मजबूत झाले तर अडचण काही नाही असं आम्हाला वाटतं। नवी मुंबई या संघटनात्मक जिल्ह्यामध्ये संघटन पर्वामधील असणाऱ्या सक्रिय सदस्य अभियानाची आज कार्यशाळा होती। जवळजवळ या ठिकाणी 67% जास्त प्राथमिक सदस्य दोन्ही मतदारसंघामध्ये झालेले आहेत। 100% असणारे लक्ष्य हे 28 तारखेपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी प्राथमिक सदस्य 50 पूर्ण केले आहेत त्या सगळ्यांनी सक्रिय सदस्याचे फॉर्म भरून प्रत्येक बूथवरती 3 कमीत कमी सक्रिय सदस्य व्हावेत या दिशेने जाण्यासाठी ज्यांचे 50 पेक्षा कमी प्राथमिक सदस्य आहेत त्यांना थोडंसं मोटिवेशन स्पीच देऊन किंवा त्यांच्याबरोबर बोलून त्यांना त्यांच्या भागांमध्ये प्रवास करून ते करावेत या संदर्भातलं मार्गदर्शन आज मी प्रदेशाचे असणारे दोन्ही पदाधिकारी म्हणून आज विक्रांतजी या ठिकाणी बावनकुळेजींनी त्यांना आणि मला पाठवलं होतं। त्यामुळे सर्व ठिकाणी सक्रिय जी सदस्यता अभियान जे आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वाच्या दिशेने गेलं पाहिजे। बूथच्या रचना या पूर्ण झाल्या पाहिजेत। या सगळ्या गोष्टीचं आम्ही सगळीजण फॉलोअप घेतो। सर, नवचैतन्य म्हणता तुम्ही ऑलरेडी शिक्षण मारलेला आहात, एकूण वातावरण आयोगाचं पाहता पॉझिटिव्ह आहे। भरत साहेब म्हणा एकूण वातावरण पाहता एक हाती सत्ता येईल असं चित्र तरी आहे। नेमकं काय प्लॅनिंग आहे? कारण नगरसेवक त्यांना पुन्हा पक्षात घेतलेलं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करण्याचं उद्दिष्ट आणि लक्ष्य आदरणीय बावनकुळेजी आणि देवेंद्रजींनी ठेवलं होतं आणि ज्या ज्या भागांमध्ये ज्यावेळेला आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केल्यानंतर लक्षात येतं की एक चांगलं वातावरण, पार्टीला पोषक असणारं वातावरण हे सर्व ठिकाणी दिसत आहे। अनेक वर्ष पार्टीबरोबर काम करणारे, पार्टीच्या विचारधारेबरोबर काम करणारे अनेकांनी काही कारणांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलं, परंतु त्यांची सगळ्यांची मानसिकता अशी आहे की पार्टीबरोबर पुन्हा काम करावं आणि त्यामुळे पार्टीने असा निर्णय घेतला की सर्व लोकांना सामावून घेतलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय नड्डाजी, अमितजी यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळेजी या सर्वांनी एक विचार केला की आपल्याला आपल्या प्रत्येक ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या ताकद अजून कशी वाढेल त्यासाठी समविचाराची असणारी जी मंडळी आपल्याबरोबर जोडली जाऊ शकतात त्या सर्व लोकांना आपण जोडून घ्यावं आणि मग त्या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून गेल्या 3 महिन्यामध्ये या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली आणि ती चर्चा करून त्या संदर्भातले निर्णय घेऊन एक चांगल्या पद्धतीचं वातावरण की जे पॉझिटिव्ह वातावरण हे सर्व ठिकाणी राहावं अशा पद्धतीचा विचार हा पार्टीने केला।